तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर फायनली आपण नवरात्रीवर ट्युटोरियल नक्कीच अपलोड करतोय भावानो. तर फायनली आपण आय कार्ड घेऊन आलोय. तर भरपूर जणांचे मला असे प्रश्न होते की दादा आम्हाला भरपूर अशा ऑर्डर येते, पण आय कार्डची साईज कशी क्रिएट करायची आम्हाला ते काही समजत नाही. ठीक आहे, तर संपूर्ण रित्या मित्रांनो टिप टू ऍडव्हान्स मध्ये नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आय कार्ड बद्दल. बाकी ठीक असे प्रेम नक्की तुम्ही ट्युटोरियल करत राहतो, तो काय विषय नाही भावानो. बाकी संपूर्ण त्याची पीडीएफ फाईल तुम्हाला डायरेक्ट दिली. जिप फाईल क्रिएट केली, त्या जिप फाईलला सांग की पासवर्ड टाकला, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, यात मी पासवर्ड दिला 30 स्टेप मध्ये. बाकी जर बघायला गेलं तर संपूर्ण त्या टॉप मध्ये झाले आहे. डायरेक्ट मला स्वतः ऑर्डर आली ती भावा, मी डायरेक्ट अशा पद्धतीने आय कार्ड क्रिएट करतोय, फ्रंट आणि बॅक पेज. ठीक आहे, दोन्हीची मी प्रिंटिंग सुद्धा मारली. तो काय विषय नाही, संपूर्ण तो तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बाकी अशा घेतो मी फोटोशॉपला ओपन करून. आता फोटोशॉपला ओपन केल्यानंतर तर सर्वात मेन मुद्दा असं तर भावा नको, भरपूर जणांना अशी ऑर्डर आली XYZ की आम्हाला आय कार्ड बनवून पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला समजत नाही कोणत्या प्रकारची साईज घ्यायची आय कार्ड साठी. ठीक आहे, जर इथं तुम्ही क्रोमला गेले भावा, इथं क्रोमला गेल्यानंतर जर सर्च केलं ना आय कार्ड साईज, ठीक आहे, अशा म्हणजे आय कार्ड साईज जर सर्च केलं तर तुम्हाला असे 3 प्रकारचे पेज बघायला भेटते. इथं नॉर्मल तुम्हाला XYZ दाखवतोय मी. पहिलं जे आहे ना भावा 2.051 बाय 3.303 ही साईज आहे. तुम्हाला याच्या 3 प्रकारच्या साईज आहे. तुम्हाला सांगतो भावना, जास्त करून 3 नंबरची साईज आहे ना ती यूज करत चला, जेणेकरून फेस्टिवल तुम्ही डिझाईनला बनवत राहते. म्हणजे जसं की गणपती झालं, आता नवरात्री उत्सव आपण जे आय कार्ड तयार केलंय ती साईज मध्ये केलं मी बाय. ठीक आहे, XYZ तुम्हाला ते तयार करून दिलं 2x3 मध्ये. ठीक आहे, तर अशा 3 साईज वापरा. हे असं काही नाही का कोणत्या प्रकारची कशी साईज, एवढा काय विषय नाही भावना. डायरेक्ट तुम्ही साईज क्रिएट करा, एकदम प्रॉपर म्हणजे प्रिंटिंग बसल. तुम्हाला नक्की सांगतो, मी स्वतःही प्रिंट मारली. बाकी तुम्हाला ते सांगतो फोटोशॉप मध्ये. अशा म्हणजे तुम्ही फोटोशॉप ओपन केल्यानंतर आता मी हा एक फ्रंट पेजची डिझाईन केली, बॅकला ही केली. ठीक आहे, या दोन्ही अशा डिझाईन मी तयार केले. आता याच्या दोन्ही तुम्हाला पीएटी फाईल भेटणार, तो काय विषय नाही भावना. ठीक आहे, आता यात तुम्हाला काय काय सांगतो. आता इथं फाईल आल्यानंतर ना, आता समजा आपण फ्रंट पेज आपण इथं तयार केलंय. ठीक आहे, नवरात्र उत्सव. इथं इमेज मध्ये तो इमेज साईज मध्ये जातो. येतं तुम्हाला दाखवतो. याचा वेटला मी 2 टाकला, हाईटला 3 ठेवली. ठीक आहे, इंचेस केलंय. हे तुम्हाला डिझाईन दाखवतो. आता इथं फाईल येतं न्यू जातो. समजा XYZ आपण 2x3 केलंय. ठीक आहे, अशा 2x3च करा, इंचेस मध्ये ठेवा. ठीक आहे, भरपूर जण पिक्सल करताय. पिक्सल काय करू नका. पिक्सल जर केलं ना भावानो, थोडा विषय वेगळा, तुम्हाला ते पुढे सांगतो. पिक्सल करू नका डिझाईन. काय विषय काय माहितीये का, पिक्सल म्हणजे आता भरपूर जण इंचेसच ठेवा प्रॉपर. बाकी इथं पिक्सल इथं पिक्सल इंचेसच राहू द्या. ठीक आहे, RGB कलर ठेवा. बाकी ते सिमवायके वगैरे काही करू नका. ठीक आहे, जर तुम्हाला XYZ तुमच्या साईजची ऑर्डर असेल तुम्हाला आय कार्डची, तर त्यानुसार RGB कलर ठेवा. कसं माहितीये का, काही ऑप्शन असे जसं की कॅमेरा फिल्टर झालं, भरपूर असे फोटोशॉप मधले ऑप्शन आहे ते तुम्हाला युज करायला भेटते RGB कलर ठेवून. जर तुम्ही सिमवायके कलर केला ना भावा, तुम्हाला ते ऑप्शन बघायला नाही भेटणार. त्याच्यामुळे नाही, RGB कलर ठेवा. हे काय राहत नाही, सिमवायके वगैरे डोक्यातून काढून टाका. मी तुम्हाला काही डिझाईन सांगत पण चाललं ना, या डिझाईन मध्ये संपूर्ण डीप मध्ये सांगतो. ठीक आहे, तिथे एंटर जर दाबले ना तुम्ही अशा पद्धतीने, राशना आपण अशीच साईज क्रिएट केली. ठीक आहे, फ्रंट पेज आणि बॅक पेज दोन्ही हीच साईज ठेवली. बाकी याला कट करून घेतो. आता आपण येतो समजा फ्रंट पेज. तर अशी डिझाईन आपण कशी बनवली भावा. ठीक आहे, हा सर्वात मेन मुद्दा आहे. आता इथं संपूर्ण त्या गोष्टी पहिले हाईड करून घेतो. यात तुम्हाला काय काय गोष्टी ऍड करायच्या तुम्ही नक्की तुमच्या हिशोबाने सुद्धा करू शकता, पण कसं डीप मध्ये संपूर्ण सांगतो. ठीक आहे, आता अशा वेळी आपण समजा घेतलं हाईड करून. आता समजा आपण हीच साईज आपण इथं क्रिएट केली. ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट बनव, साईज आपण क्रिएट केली. तर खाली ना आपण एक बॅकग्राऊंड घेतलं होतं. ठीक आहे, या असं नॉर्मली बॅकग्राऊंड घेतलं होतं. ठीक आहे, तर बॅकग्राऊंडला वेक्टर स्मार्ट ऑब्जेक्ट पण नाव टाकलंय आणि त्या बॅकग्राऊंडला थोडं मोशन ब्लर आणि लेवल टाकलं. ठीक आहे, हे तुम्हाला काही गोष्टी जर हे बघू शकता. तर मी इथं बॅकग्राऊंड त्या मोशन ब्लर जर डबल टॅप केलं ना, इथं मोशन ब्लर त्याचा ओपन होत होता. डिस्टन्स 281 ठेवलंय. तुम्ही नक्की तुमचं जे बॅकग्राऊंड स्वतःचा असेल त्याला सुद्धा ही सेटिंग मारू शकता. इथं तुम्हाला डबल टॅप केलं तर तुम्हाला बघायला सुद्धा भेटेल आपण इथं डिस्टन्स किती टाकले. नक्की ते डिस्टन्स तुम्ही त्या बॅकग्राऊंडला सुद्धा मारू शकता. हे तुम्हाला सांगण्याची पद्धत करतोय. बाकी लेवल जर क्लिक केलं, लेवल हे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, तर असे नॉर्मली आपण बॅकग्राऊंड ऍड केलंय. प्रिंटिंग लाईन भावून असं एकदम म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, फॉग टाईप किंवा असं डार्क लय बॅकग्राऊंड न घेऊ. म्हणजे डार्क सुद्धा घ्या, पण कसं माहितीये का एकदम सॉफ्ट. जसे की तुम्ही साधे स्मूथ कलर जरी सॉलिड कलर जरी आपण असे लावले ना, तरी तुमची प्रिंटिंग आहे ना टॉप मध्ये प्रिंट होईल. पण कसं माहिती फक्त डार्क घ्या, म्हणजे असे इकडून ते हा जो कर्व आहे या साईडचेच कलर चूज करा. ठीक आहे,
आता समजा आपण ब्ल्यू कलर घेतला, तर या साईडचाच कलर घ्या, असं इकडे नका जाऊ मित्रांनो. ठीक आहे, इकडे कसं माहितीये का, तुमची प्रिंट डार्क बसली, उठून दिसतं. ठीक आहे, प्रिंटिंग म्हटलं डार्कला जास्त भर द्यावी, बाकी काय विषय. त्यावर आपण थोडं ब्राईट आणि ब्राईटनेसला कंट्रास्ट मारला, हे दोन असे पण मारले. तुम्हाला पीएलडी मध्ये संपूर्ण त्या बघायला भेटल. इथं ओरली मारले आपण, असे नाव ओरली मारलाय. त्यावर आपण इथं ना हे मारले, माळा टाकले. ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे निमित्त येणार सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत एक टाकलंय. परत इथं आपण थोडा कलर ओरली मारलाय. नंतर आपण थोडं देवीचे फोटो मागे एक सर्कल मारलाय. हे परत डबल घेतलाय आणि त्यावर देवीचा फोटो घेतलाय. तर हाच फोटो मित्रांनो संपूर्ण आपण एचडी क्वालिटी मध्ये प्रोव्हाइड पण केला तुम्हाला. पीएनजी मध्ये ते टोटल बघितलं, नक्कीच त्याच्या पीएनजी प्रोव्हाइड केलाय संपूर्ण त्या टॉप मधल्या. नक्कीच ते बघून घ्या. बाकी याला संपूर्ण प्रॉपर असं तुम्हाला दिलंय मी. ठीक आहे, त्यावर आपण इथे शेप मारले काढानी. शेप बघू शकता, असे शेप मारले ते. हे शेप होईल आपले बघू शकता. ठीक आहे, याला मर्ज करून देतो तुम्हाला. बाकी नवरात्र उत्सवचं असं पण नाव ऍड केलं आपण. ठीक आहे, आता यात तुम्हाला काय काय ऍड करा तुम्हाला दाखवतो पहिले. ठीक आहे, तर असे आपण संपूर्ण त्या पहिले तयार करून घेतो. आता तुम्हाला ना अशी डिझाईन ना तुम्हाला जर वाटलं ना तुमच्या मंडळाचं नाव फ्रंट पेजला दिसून द्यायचं, तर हे नवरात्र उत्सव ना भाऊ, इथं तुमच्या मंडळाचं नाव तुम्ही नक्की टाकू शकता. छोट्या छोट्या आयडियाज मध्ये नक्की तुमच्या समोर टाकू शकता. पण मला अशी प्रॉपर ऑर्डर आली ती भावनेकर टॉप मध्ये. तर सध्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग मध्ये हीच कन्सेप्ट चालू आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला नवरात्र उत्सव तर थोडा फ्रंट पेज दाखवायचा, बॅकला नक्की त्या टाईप मध्ये आपलं मंडळाचं संपूर्ण दाखवायचं. तर इथं फक्त कोऑपरेट लोगो मारू शकता तुम्ही तुमच्या मंडळात. जसं की मी तर जागृती मित्र मंडळ लोगो मारतो, लोगो तुम्ही नक्कीच तुमच्या मंडळाचा मारू शकता. बाकी फ्रंट पेज झाली तुम्हाला. ठीक आहे, तर अशी मी सेव्ह कशी करायची माहिती आहे का. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, फ्रंट पेज तुमची झाल्यानंतर आहे ना इमेज मध्ये यायची, इमेज साईज मध्ये जायचं. आता इथं 300 नेला डायरेक्ट 500 किंवा 800 रेझोल्यूशन करा. ठीक आहे, यांनी काय होणार तुमची प्रिंट एकदम क्वालिटीमध्ये प्रिंट वाचणार बाबा. ठीक आहे, इथं 500 किंवा 800 करा. 800 केल्यानंतर आहे ना फाईल मध्ये येऊन एक्सपोर्ट मध्ये जा, सेव्ह फॉर वेब या, इथं ओरिजिनल माना आणि इथं सेव्ह जाऊन सेव्ह करून टाका. ही प्रॉपर तुमची डिझाईन सेव्ह होणार. ठीक आहे, फ्रंट पेज. त्यानंतर आपण आलो बॅकला. बॅकला संपूर्ण ते आपण असं ऑलरेडी ओपन करून घेतलंय. आता तुम्हाला इथं कार्यकर्त्याचं नाव आहे ना ते टाकायचंय. ठीक आहे, कार्यकर्त्याला काय करता माहिती आहे का, ती जाऊन असे नाव टाईप करून घ्या, पेस्ट करा आणि त्याला तुम्हाला फॉन्ट लावायचा पॉपिन्स मित्रांनो. ठीक आहे, पॉपिन्स फॉन्ट तुम्हाला माहितीच असेल, काय विषय नाही, भरपूर डिझाईनला माहिती आहे. बाकी इथं जे आपण मयूर टाकलं नाही ऍटला, इथं तुम्हाला आयडी टाकायची इंस्टाग्रामची, XYZ मी टाकलंय. आणि इथं तुम्हाला स्कॅनर टाकायचं इंस्टाग्रामचा. ठीक आहे, जे तुमचं ग्रुपचं स्कॅनर आहे. इथं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लोगो मारायचा तुम्हाला. हे असे म्हणजे तुम्ही आय कार्ड बनवा मित्र, सर्वात टॉपचं आहे, एकदम टॉप मध्ये प्रिंटिंग बसणार, बिंदास मारा. मी स्वतः प्रिंट केली आणि हे सुद्धा झाल्यानंतर इमेज मध्ये येऊन याला सुद्धा रेझोल्युशन 900 किंवा 800 किंवा 500 करा, कारण मी तुम्हाला ऑलरेडी 300 करून ठेवलं. ठीक आहे, कारण डिझाईन फुटणार नाही, तुमची टॉप मध्येच प्रिंट होणार. तर अशा वेळी दोन्ही आपण फ्रंट पेज आणि बॅक पेजचे तुम्हाला आय कार्डची डिझाईन प्रोव्हाइड केली भावांना, संपूर्ण त्या पीएलडी फाईल. बाकी तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय. असेच मला भरपूर जणांचे प्रश्न राहतात. जर तुम्हाला काय अडचण आले तर नक्की मला इंस्टाग्रामला डीएम करा भावांना, मी नक्की त्यावरही सोल्युशन देतो आणि ट्युटोरियल पण घेऊन येतो भावांना. ठीक आहे, तर असेच वेगवेगळे ट्युटोरियल मागून नवरात्रीवर घेऊन येणार भावांना. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.